नगर परिषदेच्या सीईओचं रॅश ड्रायव्हिंग वाहनाला दिली मागून धडक, तर मुख्याधिकाऱ्यांना अटक. पुण्यात रॅश ड्रायव्हिंगमुळे आणखी एक अपघात झाला. त्यावेळी थेट तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांनीच एका वाहनाला मागून ठोकर मारली. मुख्याधिकारी NK पाटील यांना पोलिसांनी घरी जाऊन ताब्यात घेतलंय. त्यांनी मद्यपान केलं होतं का याची पडताळणी करण्यासाठी त्यांचं मेडिकल चेकअप केलं जात आहे. दुपारी तळेगावमध्येच हा अपघात झालाय. मुख्याधिकारी स्वतःच त्यांच्या खाजगी गाडी चालवत असल्याची माहिती समोर येते. सुसाट वेगात निघालेल्या NK पाटलांनी समोरच्या चारचाकीला जोराची धडक दिली. ही ठोकर इतकी जोराची होती त्यामुळे त्या पुढच्या वाहनाला धडक बसली. या 2 वाहनांचं नुकसान झालंय. सुदैवानं कोणाला इजा पोहोचली नाही. मात्र अपघातानंतर मुख्याधिकारी स्वतःच्या घरी निघून गेले. मग स्वतःला आतून कोंडून घेतलं. तळेगाव पोलीस काही वेळातच त्यांच्या घरी पोहोचले. पोलीस चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्यामुळे पाटलांनी आतून दार उघडलंच नाही. मात्र पोलीस जात नसल्याचं लक्षात आल्यावर शेवटी पाटलांनी दार उघडलं. मग पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. आता पाटलांची मेडिकल चेकअप केलं जात आहे. यातून त्यांनी मद्यपान केलं की नाही हे समोर येणार आहे. एक कंप्लेंटेंट आहेत सिद्धराम लोणीकर, काळेवाडीचे राहणार आहेत. शांताई सिटी इथे असलेल्या कोटक बँकेमध्ये ते काही कामासाठी आले होते दुपारी 1:30 वाजता आणि त्यांच्या ताब्यातील एक व्होल्क्सवॅगन गाडी त्यांनी रस्त्याच्या कडेला उभी केली होती. दुपारी 2:40 वाजण्याच्या सुमारास एक लाल रंगाची स्कॉर्पिओ गाडी स्टेशन चौकाकडून एक भरधाव वेगाने आली आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या फिर्यादीच्या गाडीला मागून धडक दिली. त्यामुळे फिर्यादीच्या गाडीच्या मागच्या बाजूचं नुकसान झालेलं आहे. फिर्यादीची गाडी पुढे एक उभ्या असलेल्या ब्रिझा गाडीला पुन्हा धडक दिली. त्यामुळे ब्रिझा गाडीचं सुद्धा थोडंसं नुकसान झालेलं आहे. त्यावेळेला फिर्यादीने गाडी चालवणाऱ्या इसमाकडे चौकशी केली. त्यावेळी ते मद्याच्या अंमलाखाली असल्याचं असं त्यांना जाणवलं असं फिर्यादीने सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर फिर्यादीला माहिती मिळाली की हे स्कॉर्पिओ गाडी चालवणारे हे तळेगाव दाभाडेचे मुख्याधिकारी NK पाटील आहेत अशी त्यांनी माहिती दिलेली आहे. गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही चालू केलेली आहे. तळेगाव दाभाडेचे मुख्याधिकारी NK पाटील यांनी मद्यप्राशन केलेले आहे किंवा कसे याची तपासणी करण्यासाठी त्यांना शासकीय रुग्णालय ते तपासणीसाठी पाठवलेलं आहे. किती गाड्यांचं नुकसान झालेलं आहे? फिर्यादीची गाडी आहे व्होल्क्सवॅगन गाडी आणि ब्रिझा गाडी, या 2 गाडीचं नुकसान झालेलं आहे. ती गाडी त्यांची खाजगी आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे.